नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला या योजनेकरिता अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. मित्रांनो, त्यानंतर तुमची भाषा बदलून घ्या. भाषा बदलल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी सूचना हे ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारचं एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पैसे भरून प्रलंबित कृषी पंप, वीज जोडणी ग्राहक तपशील हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला काही करायचे नाहीये, कारण हे ऑप्शन मित्रांनो, ज्यांनी या अगोदर अर्ज केलेले आहेत, प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले असतील त्यांच्याकरिता हे ऑप्शन दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला नवीन अर्ज करायचा आहे, त्यासाठी आपण थोडं खाली येऊयात. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. यामध्ये तुम्हाला खाली तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून झाल्याच्या नंतर पुढे तुम्हाला आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाचे नाव निवडून घ्यायचे आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा डार्क वॉटरशेड परिसरात जमीन आहे, त्यामुळे कृपया जीएसडीए प्रमाणपत्र अपलोड करा असं ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला जीएसडीए चे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो काही गट नंबर आहे तो या ठिकाणी टाका. उपगट क्रमांक ऑटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर तुमच्या शेतीचा प्रकार, तुमची शेती स्वतःची आहे किंवा दुसऱ्याची आहे हे तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर जमीन मालकाचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर थोडं खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, इथे जमीन मालकाचे नाव जे आधार प्रमाणे आहे ते टाकायचे मित्रांनो. त्यानंतर लिंग निवडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही कास्ट आहे ती निवडायची आहे. खाली तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जो काही संपूर्ण पत्ता आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. त्यामध्ये तुमची विहीर असेल तर विहीर किंवा बोरवेल असेल तर बोरवेल निवडा. त्यानंतर तुम्ही शेतीला पाणी कशा प्रकारे देता हे निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाण्याची गुणवत्ता सॉफ्ट आहे किंवा हार्ड आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही विहीर असेल किंवा बोरवेल असेल ते किती फूट आहे हे निवडून टाकायचे आहे. त्यानंतर जे काही तुमची खोली आहे ती पावसाळ्यामध्ये किती खोली आहे पाण्याची पातळी ते टाकायचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याची पातळी काय असते हे टाकायचं आहे मित्रांनो. हे टाकून झाल्याच्या नंतर तुमच्याकडे जर तुमच्या शेतामध्ये शेतावला असेल तर यस करा आणि नसेल तर नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला कृषी तपशील दिसत असेल. यामध्ये तुम्हाला मागील वर्षामध्ये तुम्ही कोणकोणती पिके घेतले व किती पिके घेतले याची माहिती द्यायची आहे. त्यामध्ये खरीपमध्ये तुम्ही किती पिके घेतले ते यासमोर टाकायचं आहे आणि रब्बीमध्ये किती पिके घेतले त्याची माहिती यासमोर टाकायची आहे. त्यानंतर विद्यमान पंप तपशील, म्हणजेच तुमच्याकडे जर ऑलरेडी कोणता एखादा पंप असेल तर त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नो करून घ्या, कारण तुम्ही जर यस केलं तर तुम्हाला पंप मिळेल याची शक्यता खूप कमी होती मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नो करा आणि बाकी सर्व ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर थोडं खाली या. आवश्यक पंप तपशील हे ऑप्शन तुम्हाला आता दिसत असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीकरिता कोणत्या पंपाची आवश्यकता आहे याची माहिती तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो. यामध्ये सर्वात अगोदर पंपाचा प्रकार जो आहे तो डीसी निवडून घ्यायचा आहे. यामध्ये हे दोन ऑप्शन दिसत असतील. सरफेस म्हणजे जमिनीवरील पंप आणि सबमर्सिबल म्हणजे पाण्यातील पंप हे आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला पाण्यातील पंप पाहिजे, त्यामुळे आपण सबमर्सिबल हे ऑप्शन निवडून घ्या. त्यानंतर पंपाची श्रेणी वॉटर. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्याकडे 2.5 एकरापर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 3 एचपी पर्यंत पंप मिळतो आणि 5 एकरापर्यंत जमीन असेल तर त्यामध्ये तुम्हाला 5 एचपी पर्यंतचा पंप मिळतो आणि 5 एकराच्या वरील शेतकऱ्यांना 7.5 एचपीचा पंप दिला जातो मित्रांनो. तर आपण इथे निवडून घेऊयात. त्यानंतर मित्रांनो, बँकेचा तपशील. यामध्ये मित्रांनो तुम्ही एकदम अचूक माहिती भरा, कारण जर चूक कदाचित पैसे भरल्याच्या नंतर जर तुम्हाला एखाद्या वेळेस पैसे रिटर्न घ्यायचे असतील तर तुम्हाला याच अकाउंटवरती ते ऑफिस मधून पैसे ऑप्शन मध्ये सर्व डिटेल तुम्ही एकदम अचूकपणे भरून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे बँकेचा तपशील भरून झाल्याच्या नंतर खाली तुम्ही जे काही घोषणापत्र ही माहिती दिलेली आहे सर्व माहिती वाचून घ्या. त्यानंतर खाली दिलेल्या 3 बॉक्स वरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर थोडं खाली आल्याच्या नंतर आता आपल्याला इथे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जे काही कागदपत्र अपलोड करायचे आहे त्याची साईज ही 500 केबी पर्यंत असायला हवी. तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला 7/12 उतारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे.
परंतु मित्रांनो, जर तुमची जमीन सामायिक असेल तर यासोबत सातबाऱ्यासोबत तुम्हाला 200 रुपयाचा स्टॅम्प पेपर सुद्धा अपलोड करावा लागेल. त्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला आधार कार्डची मागील आणि पुढील बाजू दोन्ही बाजूचा एक पीडीएफ तयार करून या ठिकाणी अपलोड करावा लागेल. त्याच्यानंतर 3 नंबर मध्ये तुम्हाला बँक पासबुकची प्रत या ठिकाणी अपलोड करावी लागेल आणि 4 नंबर मध्ये तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्यानंतर मित्रांनो, इतर कागदपत्रे या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काही कागदपत्रे असतील ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर तुम्ही अर्ज सादर करा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओ